नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत येत्या काही दिवसात खूपच मोठा ट्विस्ट आलेला आहे। आता काव्याच्या सगळं काही लक्षात आलेलं आहे की रम्या तिला कशी मूर्ख बनवत आहे आणि हे बाळ नको असलेल्याचं सारखं दाखवून देत आहे। हे सगळं आता काव्याच्या लक्षात आलेलं असतं। काव्या ही रम्याला खाली बोलून घेते आणि म्हणते, इतक्या दिवस ह्या काव्याला तू म्हणजे जुन्या काव्याला घोळात घेत होतीस आणि हे माझ्या लक्षात नाही आलं असं तुला वाटतं? आता माझ्या चांगलंच लक्षात आलेलं आहे असं बोलून ती खणखणीत एक काव्या रम्याच्या कानाखाली लावून देते आणि रम्याला आता खूप राग आलेला असतो। आणि तसंच तिथे वसुधा पण उभी असते, तिलाही खूप राग आलेला असतो कारण की तिच्या मुलीला हिने कानाखाली मारलेली असते। आणि इकडे रम्या तिला म्हणते, ह्या जुन्या काव्याला बाळ नको होतं, इच्छा नसताना ती ह्या बाळाला जन्म देणार आहे का? तेवढ्यातच आपली काव्या तिला म्हणते की तू याच्याबद्दल विचार करू नकोस, आमच्याबद्दल व आमच्या बाळाबद्दल तू विचार करायचा नाही, तसंच आमच्यापासून तू लांबच राहायचं असं ती तिला चांगली बजावून सांगते। आणि हे सगळं रम्या आपली काव्या करत असते तेव्हा पार्थ तिथं असतो। पार्थ हे सगळं बघतो की आपली काव्या आपल्या बाळासाठी कशी रम्याशी भांडत आहे ते, आणि हे आता आपल्या पार्थला खूप आवडत असतं आणि ती म्हणते की आपलं बाळ असं बोलल्यानंतर ना इकडे पार्थ म्हणतो की तुम्ही आत्ता आपलं बाळ बोला असं बोलून रम्या काव्याला पण छान वाटतं आणि ती आपल्या पार्थच्या हातात हात देते। आता पुढे जाऊन आता काय होईल हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम, आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।